नमस्कार मंडळी, 2 जानेवारी 2024 वार गुरुवार, मराठी महिना मार्गशीर्ष, तिथी शुल्क तृतीया, नक्षत्र श्रवण। तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी राबवणार यंत्रज्ञान, मंत्रालयाच्या सर्व प्रवेशावरती बसवणार यंत्रणा, सरकारचा सर्वात मोठा निर्णय। आणि यानंतर एक मोठी बातमी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलीसह 10 जणांची टीम, बीडमधील तपासाला वेग। आणि यानंतर एक मोठी बातमी, ST महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थगिती। आणि यानंतर एक बातमी समोर येते, पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत चालू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि पुढील बातमी, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते, येत्या काळात महाराष्ट्रातून महोदा हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 महोदयांचं आत्मसमर्पण। आणि पुढील महत्त्वाची बातमी, 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड सुविधा मोफत सुरू, फक्त आधार कार्डने काढता येणार आयुष्मान भारत कार्ड। सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यात 24 लाख शिधापत्रिका धारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित। आणि यानंतर एक बातमी, शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी समोर येते, सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। आणि यानंतर एक बातमी, सहाय्याच्या योजनांचे अनुदान DBT प्रणालीद्वारे मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।